नमस्कार मित्रांनो, गावठी फार्म मध्ये आपलं स्वागत आहे. आपण प्युअर गावठी कोंबड्यांचं पालन करतो. आज पाऊस जास्त असल्यामुळे कोंबड्या काही बाहेर सोडलेल्या नाहीत मी. तर त्या आज दिवसभर शेडमध्येच आहे. त्यांना खाद्य वगैरे सगळं शेडमध्येच दिले. तर तुम्ही ते पाहू शकता हिरवं जे आम्ही शेवगा तोडून आणून त्यांना घातले. ते आता खात होते. तुम्हाला झूम करून दाखवतो 1 मिनिट. हे बघा, हा जो आहे तो शेवगा तसंच एका काठीला बांधून तसं ठेवला म्हणजे ते थोडं खातात. तर आजचा व्हिडिओ बनवण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे काय, आपण खुडकाला बसवलेल्या कोंबड्या होत्या, त्यांनी आज 2 दिवसापूर्वीच पिल्लं काढलेली आहेत. तर आपण त्या कोंबड्यांपासून वेगळे करून ब्रूडिंगमध्ये आपण ठेवणार आहेत. हे आहेत मारुती पांगारे, आपले आधारस्तंभ पार्टनर आहेत. हे बघा, ह्या खुडकावर बसवलेले आहेत. थांब जाऊ नको, 1 मिनिट. त्याच्या खाली पिल्लं आहेत, हे बघा. तुम्ही पाहू शकता पिल्लं काढले. आपण ते 2 दिवसापूर्वी त्याचे जे टर्पल असतात ते वेगळी करून ठेवले होते आणि कोंबड्याबरोबर पिल्लं ठेवले. चला तर ह्यांना आता वेगळं करून आपण ह्या ब्रूडिंग रूम मध्ये घेऊन त्यांना एकत्र सगळं एक 4-5 कोंबड्यांच्या सर्व पिल्लांना आपण सेपरेट करू. हे बघा, सगळे आपण पिल्लं वेगळी केली आणि कोंबड्यांना वेगळ्या रूम मध्ये शिफ्ट केलं. आता हे बघा, जे सगळ्या कोंबड्यांच्या खाली जी राहिलेली अंडी होती ती आपण एकत्र करून एकाच कोंबडीच्या खाली आपण ठेवली. आता मेन म्हणजे काय, ब्रूडिंग कशी करतात हे महत्वाचं. त्यासाठी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघावा लागेल. हे पहा, हे किती हेल्दी आणि ऍक्टिव्ह पिल्लं आहेत बघा. आपण बघू शकता. यांना 2 खाद्याची भांडी आणि एक प्यायचं भांड याच्यामध्ये ठेवलेलं आहे. यांना आपण सेपरेट का केलं तर मोठे पक्षी म्हणजे मोठ्या पक्ष्यांचा पाय पडून त्यांना इजा होऊ नये किंवा चांगलं संगोपन व्हावं, त्यासाठी आपण त्यांना ब्रीडिंग रूम मध्ये आपण शिफ्ट करतो. त्यांना टेम्परेचर जसं पाहिजे तसं आपण मेंटेन करू शकतो. हे बघा, हे आपण 2 ब्रूडर्स बनवलेले आहेत. यामध्ये आपले 14-15 दिवसाची ही पिल्लं ज्यांना आपण लासोटा मागच्या टायमाला केला होता ना, ती ह्या वेगळ्या ब्रूडरमध्ये आपण ठेवलेली आहेत बघा. आणि दुसऱ्या ह्या ब्रूडरमध्ये आपण आत्ताचे पक्षी ठेवलेत. हे 2 दिवसाचे आहेत. ह्यांना पण आपण 7व्या दिवशी लासोटा लसीकरण करणार आहोत. त्या लासोटा लसीकरणाचा व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे. तरी पण यांचं मी लसीकरण करताना व्हिडिओ करून अपलोड नक्की करणार आहे. तुम्ही नक्की पाहू शकता. तर हे बघा, हे मी यांना काय केलं आहे, टेम्परेचर कंट्रोलर लावलं आहे. हे बघा, टेम्परेचर कंट्रोलर आहे हा. हे बघा, मी 32 सेल्सिअस हा लोवेस्ट लावला आहे आणि 35 सेल्सिअस हा हायेस्ट लावला आहे. बघा, मोठ्या पक्ष्यांसाठी मी काय केलं आहे, 60 व्होल्टचे मी 3च बल्ब लावले ते बघा. आणि छोट्या पक्ष्यांसाठी एक 460 व्होल्टचे बल्ब लावलेत. यांचं टेम्परेचर खूप महत्त्वाचं आहे, आता ते छोटे आहेत म्हणून. तर 60, हे बघा तुम्ही बघू शकता 4 मध्ये. एक जो आहे तो व्हाईट आहे, तो आपण 24 तास चालूच ठेवतो. आपण 32 टेम्परेचर लोवेस्ट लावले. आता बघा 32 टेम्परेचर झालं तेव्हा ती लाईट ॲटोमॅटिक ऑन झाली आहे, बघू शकता. आता जेव्हा टेम्परेचर 35 सेल्सिअसला जाईल तेव्हा ॲटोमॅटिक हे बंद होणार. तर 10 दिवसांनी 1-1 सेल्सिअस आपण टेम्परेचर कमी करतो, जसं जसं पक्षी वाढतो तसं. मी अंडी कशी स्टोअर करतो ते तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे मडकं आहे. त्याला आपण बारदन, भोवताली बारदन असं गुटाळलेलं आहे आणि बारदनावरती असं स्प्रेने पाणी मारून ठेवतो. मडक्यामध्ये तळाला माती ठेवतो आणि मातीवरती कडुलिंबाचा पाला ठेवून त्याच्यावरती अंडी ठेवतो. आता अंडी असल्यामुळे तुम्हाला ते दिसत नाहीये. चला तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून चांगले चांगले व्हिडिओ तुम्हाला आणि चांगल्या प्रकारे माहिती तुम्हाला भेटत जाईल. धन्यवाद मित्रांनो.